नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। तर आज पाहुयात पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन, तसेच आयुष मेडिकल असोसिएशन तर्फे प्रतिभावंतांचा गौरव व परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात एक दिवसीय धरणे आंदोलन। चला पाहूया सविस्तर वृत्तांत। गेल्या 25 वर्षापासून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यास महाराष्ट्र शासन उदासीन असल्यामुळे आझाद मैदान मुंबई येथे 2 दिवसापासून धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येत आहे। यात संघटनेचे सर्व पदाधिकारी व उपोषणकर्ते उपस्थित होते। DN शिंदे, सलामत टिनवाले, भिकाजी ढगे, बालाजी माने, सीताराम दुवे आदी पदवीधर अंशकालीन कर्मचारी पडत्या पावसात देखील आझाद मैदानावर आंदोलन करत बसलेले आहेत। तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील माजी नगरसेविका समाजसेविका प्रतिभाताई वाघमारे बहिणजी व समाजसेविका तसेच गोदावरी स्वच्छता अभियानच्या स्वच्छतादूत मंजुषाताई जामगे यांना आयुष मेडिकल असोसिएशन तर्फे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तहसीलवर रिपब्लिकन सेनेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी गंगाखेड तालुक्यातील सर्व गायरानधारकांना सातबारा देण्यात याव्या, महातपूर येथील गायरान जमिनीवर गेल्या 30 वर्षापासून राहत असलेले रहिवाशांना नमुना नंबर 8 देण्यात यावी, रामनगर तांडा येथील 11 वर्षीय बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, तसेच त्यांच्या कुटुंबियांना हद्दपार करण्यात यावे, रमाई घरकुल योजनेचे अनुदान तात्काळ वाटप करावे आदी मागण्या करत रिपब्लिकन सेनेचे भैयासाहेब भालेराव यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व यावेळी माननीय तहसीलदार साहेब गंगाखेड यांना निवेदन देण्यात आले। अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। आरक्षण आमच्या हक्काचं। अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। जमीन घेण्यासाठी 50,000 रुपये द्या आणि त्याला जमीन घेऊन द्या। आणि तुम्ही आम्ही झाली जागा गायरान जमीन तुम्ही आमच्या गावात करून देत नाही, तुम्हाला वेळच नाही ना, आमचं निवेदन द्यायला वेळ नाही। हा तहसीलदार बाई त्यांना मी फोन केला होता मॅडमला, ते इथं नाही, त्या म्हणले मी कुठेतरी गेले म्हणले, बस फुटी झाली। आणि म्हणून या ठिकाणी अन्याय करायला तेव्हा पहिला फोन आम्हाला करा, आम्ही उभं टाकू तिथं। त्यांनी किती अट्रॉसिटी करू द्या, तुमच्यावर करायची धमकी द्या भैया बालवाईचं ऐकून तुमच्याकडे काही अट्रॉसिटी होऊ देणार नाही। मी तुम्हाला या ठिकाणी काळ्या कागदावर येऊन देतो बॉर्डर की खोटी पोलीस स्टेशन आपल्या गंगाखेड परिसरातलंच नाही तर आम्ही परभणी जिल्ह्यातील SP ऑफिसला सुद्धा घेराव घालू आणि कुठलेही अधिकारी असेल, मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्यांना आम्ही बाहेर सुद्धा पडू देणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। आणि आजचे बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात।